महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील राजकीय, सांस्कृतिक, क्रीडा, शैक्षणिक, आर्थिक, आध्यात्मिक, सामाजिक व गुन्हेगारी वृत्तांचा आढावा देणारं न्यूज चॅनल म्हणजेच ब्रेकिंग न्यूज लाईव्ह नाशिक। आम्ही दाखवतो देशाची सत्य परिस्थिती। श्रमिक नगर युवा फाउंडेशनच्या वतीने भंडारासह साई गीतांचं आयोजन। सातपूर श्रमिक नगर येथे श्रमिक नगर युवा फाउंडेशनच्या वतीने सार्वजनिक साईबाबा भंडारा उत्सव 2026 आणि भव्य साई गीतांचे आयोजन केलं होतं। यंदाचे हे त्यांचे 4थे वर्ष असून यावेळी महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं। विशाल चौधरी प्रस्तुत साई धून संध्या या ऑर्केस्ट्राच्या माध्यमातून महाराष्ट्राची ख्यातनाम गायक सारेगमप चेतन लोखंडे, संतोष जोंधळे, वर्षा एकखंडे, किरण जगताप, आशिष सोनवणे यांनी यावेळी साईबाबांच्या गीतांनी संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणात दुमदुमून सोडला होता। यावेळी मंडळाच्या सर्व सदस्यांनी तसेच प्रमुख उपस्थित असलेले माजी नगरसेविका दीक्षा दीपक लोंढे, सामाजिक कार्यकर्ते विकी लोंढे यांच्यासह नागरिकांनी साईबाबांची आरती केली। यावेळी हजारो भाविक भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला। सातपूर श्रमिक नगर येथे श्रमिक नगर युवा फाउंडेशनच्या वतीनं या कार्यक्रमाच्या प्रमुख उपस्थित म्हणून माजी नगरसेविका दीक्षा दीपक लोंढे, सामाजिक कार्यकर्ते विकी लोंढे हे होते। आलेल्या सर्व मान्यवरांचा श्रमिक नगर युवा फाउंडेशनच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी सत्कार केला। यानंतर महाप्रसादाचं देखील मंडळातील सदस्यांसह प्रमुख मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आलं। गेल्या 4 वर्षापासून श्रमिक नगर युवा फाउंडेशनच्या वतीनं नागरिकांच्या आग्रहाखातीर साई भंडाऱ्यासह शिवजयंती, भीमजयंती अनेक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येतं। विशेष म्हणजे रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने श्रमिक नगर युवा फाउंडेशनच्या वतीनं कार्यक्रम राबवला होता। एवढंच नव्हे तर सर्व धर्म समभावाची भावना जपत त्याच मंडळाने 22 फेब्रुवारी रोजी साई भंडाऱ्याचं आयोजन केल्यामुळे नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण तसेच धार्मिक वातावरण निर्माण झालं होतं। या संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन आणि आयोजन मार्गदर्शक कमलेश पगारे, आशिष पाटील, प्रसाद आहिरे यांनी केलं। विशेष म्हणजे या संपूर्ण कार्यक्रमावेळी दीक्षा विकी लोंढे, मनीषा सुनील गायकवाड, साक्षी निर्भवणे, रोहिणी शिराळ, सामाजिक कार्यकर्ते मनोज आहिरे, संजय जगताप, राजेभाऊ खताळे, दीपक खरात, महेंद्र ठाकरे, मच्छिंद्र घनदाट, दीपक उबाळे, अशोक नेटावटे, ज्वाला प्रसाद, विनोद भरवाड तर कार्यक्रमाची संपूर्ण धुरा नंदन जयस्वाल, ऋतिक गांगुर्डे, प्रफुल्ल साळवे, ओंकार भोसले, पंकज निकम, सादिक खाटीक, नवनाथ आव्हाड, संकेत घरटे, ओम सोनवणे, रोहन गवळी, दीपक गांगुर्डे, गौतम भालेराव, आवेश खाटीक, तेजस उबाळे, राज जाधव, मनीष शिंपी, आदित्य भालेराव, कल्पेश कोळी, जयेश निकुंभ, हर्षल शिंदे, राहुल मस्के, हर्षल खाटीक, शाहरुख खाटीक, विशाल चव्हाण, मनीष बोधक, दीपक शिंदे, ओम गिरी, पियुष देशमुख, रोहित पारचा, जयेश महागावकर, सोनू आहिरे, प्रथमेश आहिरे, अजय शेवरे, तुषार शिंदे, आशिफ शेख, सौरभ तवर, विशाल कटारे, जतीन भोंडवे, विकी शिंदे, प्रथमेश नेहे, सुशील आगळे, कल्पेश नेर यांच्यासह संपूर्ण मित्रमंडळी उपस्थित होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजाभाऊ खताळे तसेच मनोज आहिरे यांनी केलं। कार्यक्रमाच्या शुभेच्छा माजी नगरसेविका दीक्षा दीपक लोंढे यांनी दिल्या।
श्रमिक नगर साई भंडाऱ्याचे आयोजन केले असून या प्रसंगी उपस्थित असलेले सर्व मान्यवरांचं मी स्वागत करते। त्याचप्रमाणे आज संतोष भाऊ जोंधळे आणि वर्षाताई एखंडे यांच्या गाण्यांचा कार्यक्रम, भजनाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला असून आयोजकांचा मी या सर्वप्रथम आभार मानते की त्यांनी या ठिकाणी एवढ्या चांगल्या प्रमाणात आणि एवढ्या मोठ्या संख्येने आपण सगळेजण उपस्थित राहिला, या कार्यक्रमाची आपण सगळ्यांनी शोभा वाढवली, त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचं मी सर्वप्रथम स्वागत करते। आदरणीय माझे सासरे लोंढे साहेब आणि आदरणीय दीपक नानाजी लोंढे यांच्या संकल्पनेतून आणि यांच्या मार्गदर्शनाखाली आपण दरवर्षी हा साई भंडारा आयोजित करत असतो आणि याही वर्षी त्याच जल्लोषात आणि त्याच उत्साहामध्ये आजचा हा साई भंडारा, आजचा हा कार्यक्रम हा पार पडत आहे आणि या कार्यक्रमाला संपूर्ण केडरची टीम आणि त्याचप्रमाणे श्रमिक नगरमधील मोठ्या संख्येने युवा वर्ग हा उपस्थित राहिला आहे, त्यांचं सुद्धा मी स्वागत करते आणि या कार्यक्रमाला शुभेच्छा देते। आपण या कार्यक्रमाचा सगळ्यांनी आस्वाद घ्यावा व त्याचप्रमाणे या ठिकाणी प्रसादाचा सुद्धा आपण सगळ्यांनी लाभ घ्यावा ही सगळ्यांना विनंती करते आणि दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आपण जो हा काही एकत्रितरित्या सर्व धर्म समभावाची भावना घेऊन आपण सगळे एकत्रित येऊन जो काही कार्यक्रम करत असतो, यासाठी जी भावना लागते, यासाठी जी ऊर्जा लागते, ही सगळ्यात तुमच्या सर्वांमधून ही ऊर्जा मिळत असते। त्यामुळे ह्या मंडळाने जो काही प्रोग्राम या ठिकाणी आयोजित केलेला आहे, खरं तर हा खूप कौतुकास्पद आहे की एवढ्या मोठ्या संख्येने लोकांचं आयोजन करून, भंडाऱ्याचं आयोजन करून